माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना पाठविण्यात आलेला किराणा हा फक्त प्रसिद्धीसाठी केलेले नाटक असल्याचा आरोप श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला। रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या घरी किराणा पाठवून सामान्य जनतेची थट्टा केली आहे। ज्यांना त्या किराण्याची आवश्यकता आहे त्यांना तो देण्यात यावा। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना त्या किराण्याची आवश्यकता नाही। शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकार भाव देत नाही। शासकीय खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही। बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही। अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्या मतदारसंघात असताना रवी राणा यांनी विविध समस्या सोडून फक्त प्रसिद्धीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना किराणा पाठवला व त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी केली। त्यांनी केलेले हे कृत्य लाजिरवाणी असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव रितेश पांडव, सागर कलाने, जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, राहुल येवले आदी उपस्थित होते। ओबीसीला तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचं होतं, असा हा डिचवण्याचा प्रयत्न यानंतर करू नये। जर तुम्हाला भेटवस्तू द्यायच्या होत्या तर तुम्ही स्वतः तिथे जायचं होतं आणि स्वतः जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता। आता बरेचसे मुद्दे आहेत, एक एक मुद्दे आमचे सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, हे सगळे मुद्दे एक एक मुद्दा प्रत्येक जण देईल। त्याच्यानंतर मी महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या जिल्ह्यात फार प्रसिद्धी प्रेमी जोडपं आहे। या जोडप्याला जर 8-15 दिवसात जर मीडियात जर काही चर्चेत राहता आलं नाही तर काहीतरी उपद्व्याप करतात आणि आपण किराण्याची किट कुठं पाठवून राहिलो याचंही भान नसणं ठीक आहे। या परिस्थितीत या दिवाळीच्या ह्याच्यात मिठाई देतात, फराळाची किट देतात, पण आपण किराण्याची किट कुठं पाठवून राहिलो, का पाठवून राहिलो, आपला त्या समोरच्या व्यक्तीशी एवढा जिव्हाळा आहे का याचंही भान नसावं। पण मुद्दाम काहीतरी खोडसाळपणा करणे, त्याच्यावर मग समोरचा रिॲक्शन देईल, त्या रिॲक्शनला मग परत रिॲक्शन होईल आणि 10-15 दिवस या विषयावर मीडियात गाजत राहण्यासाठी हे दाम्पत्य कायम अमरावतीतील जनतेला वेठीत धरून काही ना काही उपद्व्याप करत होतो। भूमाफिया आणि अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्यांनी अमरावतीकरांना समाजकारण शिकवू नये। यांचे संबंध कुठे आहेत, तुम्ही ते किट आलेली तुम्ही कशी आली आहे, गुटखा किंगने तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं, तुमचे अवैध धंद्यातून तुम्हाला कोणा काय प्रोव्हाइड केलं, तुम्ही किराण्याची किट देता याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे, पण तुम्हाला भान असायला पाहिजे शेतकऱ्यांना या वर्षीची दिवाळी ग्रामीण भागातला जर खरंच जर यांना समज असतील, या वर्षीची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागली। या दिवाळीत शेतकऱ्यांना, शेतमजुरांना एकरी 1 क्विंटल 2 क्विंटलचं सोयाबीनचं उत्पन्न झालं। त्या सोयाबीनच्या उत्पन्नातून सरकारने हमीभावाने खरेदी केंद्र सुरू केलेले, जे हमीभाव सांगितले आहे ते 53 रुपये आहे आणि मार्केटमध्ये आत्ताची सध्याची कंडिशन आहे की ती 3200 रुपयानं विकावं लागत आहे। 3200 कुठे, 53 कुठे, 1000-2000ची लूट क्विंटल मागे सरकार करत आहे। ज्या पक्षाला तुम्ही पाठिंबा दिला, ज्या पक्षाचे पदाधिकारी, महत्वाचे पदाधिकारी तुमच्या घरी आहे, त्या विषयावर तुम्ही चकार शब्द काढायला तयार नाही। म्हणजे 2-3 हजाराची क्विंटल मागे लूट करून राहिले, तूर गेली, कापूस गेला, याच्यावर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही आणि तुम्ही फक्त किराणा 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 करून मी किती अमरावती जिल्ह्याचा मसीहा आहे हा कायमस्वरूपी थातूर मातूर प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी उघडा पडायला पाहिजे। शेवटी विषय हा आहे, त्यावेळेस आता सत्तेत असताना तुम्ही त्या विषयावर एक शब्दही बोलत नाही। 6-6 महिने रोजगार हमीच्या मजुरांचे पैसे नाही,
आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केले आहे, शिदोरी आंदोलन केले आहे, ट्रॅक्टर मोर्चा काढले आहे, पण तुम्ही आता का गप्प? तुम्ही आता फडणवीसच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचायला पाहिजे, ही खरी वेळ आहे. तुम्ही बोललेले ही नौटंकी केल्यापेक्षा आमच्या मेळघाटमधील आदिवासी बांधवांचे 6 महिन्यापासून रोजगार हमी योजनेचे पैसे, मजुरीचे पैसे मिळालेले नाही आहेत. त्यासाठी हे सरकारमध्ये आहे. माझे आमदार यशवंतताई ठाकूर यांच्या घरी जो किराण्याची किट पाठवून जे रवी राणा, नवीन राणा यांनी जो दिचवण्याचा प्रयत्न केला, हा म्हणजे काहीतरी करून राजकारणात त्यांना प्रसिद्धी मिळावी, काहीतरी खोडेलपणा करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी या दोन्ही राणा दाम्पत्यांचा हा हमेशा चर्चेत राहण्यासाठी हा एक काहीतरी इव्हेंट असतो. त्यांनी सांगितलं की बा आम्ही एक चांगली किट आणि त्यांनी दाखवली. ताईने दुसरी किट, चला ठीक आहे, पण चांगली किटचं काम कोणाला आहे? त्यांनी काल इथे प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं की चांगली किट पाठवली. चांगली किटचं द्यायचं काम कोणाला आहे? तुम्ही गरीब जनतांना मुरमुरे आणि ते अर्धा किलो डाळ घेऊन दिवाळी मनवायचा प्रयत्न करू राहिले. त्यांनाच तुम्ही जर तीच चांगली किट फराळाचं आणि ते त्या गरीब लोकांना जरूरत आहे त्यांना द्या आणि त्यांच्यासोबत असा खिलवाड करू नका. यानंतर जर आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर असो किंवा आमच्या काँग्रेस पक्षातील कोणत्याही व्यक्तीसोबत जर अशा प्रकारे डिचवण्याचा प्रयत्न केला तर युवक काँग्रेस सक्षमपणे त्यांना उत्तर देण्यास तयार आहे. आज पत्रकाराच्या वतीने जी प्रेस बोलवली आहे त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धन्यवाद मानतो की त्यांनी पत्रकार परिषद ऐकून घेतली. खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या घरी किराण्याचं किट मिळण्याचा कटरस्ता या राणा दाम्पत्याने केले, हे अत्यंत चुकीचा भाग. यशोमतीताईंचा म्हणणं हेच होतं की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोला, युवकांच्या मुद्द्यावर बोला. हे असं नसताना हे किट किराणा लोकांना ते आमिष देऊन आणि जनतेला दिशाभूल करून अशा पद्धतीचं पटलं असतं. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ते 1000-1500 किट न देता जर तुम्ही सरकारमध्ये असताना सरकारच्या माध्यमातून जर त्यांची कर्जमाफी केली, त्यांचं जळालेलं पीक त्याचं नुकसान भरपाई जर दिलं तर खऱ्या अर्थाने जनतेची सेवा ही आपण मानू. आज युवक जर पाहताय तुम्ही तर अमरावती जिल्ह्यात कुठल्याच प्रकारचा उद्योग नाही. तुम्ही ज्यावेळेस काँग्रेसच्या माध्यमातून युतीत असताना स्वतः खासदार झाले आणि तेव्हाही सुद्धा तुम्ही काही केलं नाही, याचा खंत आम्हाला या गोष्टीचा आहे की आम्ही तुम्हाला त्यावेळेस साथ दिली, परंतु मागील काळात तुम्हाला याचं प्रतिउत्तर मिळालं आहे. बळवंत वानखेडे खासदार साहेब हे या ठिकाणी निवडून आले आणि तुम्हाला त्याचं प्रतिउत्तर मिळालं. खऱ्या अर्थाने या किटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर अशा पद्धतीचं कृत्य जर करत असाल तर युवक काँग्रेस याचं थोडेतर उत्तर तुम्हाला देणार. यापुढे युवक काँग्रेस ही आक्रमक भूमिका घेणार आहे. आम्ही सर्व युवक काँग्रेस सन्माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. सर्वप्रथम पत्रकारांचे सर्वांचे आभार मानतो. प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या मागचं कारण असं होतं की हा जो नेहमीचा खोडसरपणा आहे, हा खोडसरपणा त्यांनी कमी करण्यात यावा. आता अमरावती हा जिल्हा संत गाडगेबाबांचा, तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे, सुसंस्कृत राजकारणाचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जाणार आहे. पण जेव्हापासून हे दाम्पत्य आलं तेव्हापासून या जिल्ह्याला सगळं अशोभनीय काम हे करत आहे आणि प्रत्येक नेत्याला डिचवण्याचं काम करतात. काँग्रेस पक्षातील यशोमतीताई असेल, भाजपमधील प्रवीण बोकोटे असतील, तिकडे बच्चू कडू असतील, तुषार भारती असतील, हे प्रत्येकाला डिचवण्याचं काम करतं. आमचं यांना एकच सांगणं आहे की तुम्ही कोणाची भेटे घ्या, पण आमच्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला आणि कोणत्याही पदाधिकाऱ्याला डिचवण्याचं जर काम कोणी करत असेल तर ही युवक काँग्रेस आम्ही सडेतोड त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ. आणि तुम्हाला एवढंच बहिणीचं प्रेम होतं तर तुम्ही स्वतः त्यांच्याकडे जावं, तुम्ही त्यांना भेटवस्तू द्यायची होती. तुम्ही कोणाच्या हाताने किराणा पाठवता आणि त्यांना सांगता आम्हाला फोटो काढायचा आहे, हे योग्य नाही. तुम्हाला एवढं बहिणीचं प्रेम असेल तर तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं, त्यांनी तुमचं स्वागत केलं असेल. आणि दिवाळी होती, भाऊबीज होती, तुम्ही भाऊबीजला त्यांच्याकडे जायचं होतं. आणि असं करणं आणि खोडसरपणा करणं आणि त्याच्यातून आपली प्रसिद्धी मिळवणं
हे काही योग्य नाही आहे. म्हणजे तुम्ही जर असं कृत्य केलं तर म्हणजे आम्हाला तर सगळ्या जनतेला माहीत आहे का बरं केलं. तुमची हार खासदारकीची अजून तुम्ही विसरलेले नाही आहे असं याच्यातून आम्हाला दिसून येतं. आणि युवकांचे हात तुम्ही बळकट करा जेणेकरून युवकच प्रत्येक घरातला युवकच तुम्हाला तुमच्या घरी भेटवस्तू आणून देईल. एवढंच माझं त्यांना सांगणं आहे.